देवबाप्पाच्या नावाला मी धन्यवाद देतो आणि त्याची स्तुती करतो या सुंदर वेळेसाठी की प्रभू परमेश्वराने आपल्या सर्वांना ही वेळ दिलेली आहे ऐकण्याची देवाचं वचन. प्रेषितांची कृत्य याचा 5वा अध्याय. आणि आम्ही 5व्या अध्यायामध्ये जर गेलो तर त्या ठिकाणी 12 वचनापासून पुढे काही वचन मी वाचतो. प्रेषितांच्या हातून लोकांमध्ये पुष्कळ चिन्हे व अद्भुते घडत असत आणि ते सर्व एकचित्ताने शल्मोनाच्या देवळीत जमत असत आणि त्यांच्यात सामील होण्यास इतर कोणाचे धैर्य होत नसे तरी लोक त्यांना थोर मानत असत. विश्वास ठेवणारे पुष्कळ पुरुष व स्त्रिया यांचे समुदाय प्रभूला मिळत गेले, इतके की लोक दुखणेकऱ्यांना रस्त्यात आणून पलंगावर आणि खाटावर ठेवत, यासाठी की पेत्र येत असता त्याची सावली तरी त्यांच्यातील काही जणांवर पडावी. आणि आणखी येरुशलेमच्या आसपासच्या सहोकडल्या गावातून लोकसमुदाय दुखणेकरांना व अशुद्ध आत्म्यांनी पिडलेल्यांना घेऊन तेथे येत असत आणि ते सर्व बरे होत असत. हे आहे 16 वचन. प्रेषितांचे कृत्य 5वा अध्याय 12 ते 16. आता या ठिकाणी आम्ही जे पाहिलं की प्रेषित जे आहेत ते लोकांना कसं बरं करतात आणि लोक बरे होतात त्यांच्या हातून, हे आम्ही पाहिलं. प्रेषितांच्या हातून लोक पुष्कळ चिन्ह अद्भुत गोष्टी घडत होत्या आणि ते एवढं की दुखणेकरांना लोक ते ऐकून त्यांना आणत होते, दुखणेकरांना त्यांच्या चरण प्रार्थना करण्यासाठी, आणि लोक ते त्याच्यावर हात ठेवत होते, लोक बरे होते. एवढं सामर्थ्य त्यांना कुठून येतं? हे सामर्थ्य कसं काय होतं? शिष्यांना हे सामर्थ्य कसं मिळालं? हे बरं होण्याची जी प्रक्रिया ही कुठून होते? हे कोण करतं? हे काय आहे? प्रेज लॉर्ड. लोक कसे बरे होतात? आणि तर हे सामर्थ्यशाली हे जे आहे ह्या गोष्टी, हे बरं होणं हे दैवी गोष्टी आहेत. आम्ही आपण डॉक्टरकडे आजारी असल्यानंतर डॉक्टरकडे जातो, डॉक्टर आपल्याला विचारतात उदाहरणार्थ, आणि डॉक्टर विचारतात तुम्हाला काय होतंय, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, काय होतं, मग ते आपल्याला सांगावं लागतं. त्यावेळेस त्यांना ते निदान करायला लागतं आणि मग ते वेगवेगळ्या प्रकारच्यावर ट्रीटमेंट करतात. किंवा त्यांना जर वाटलं की बुवा याची सोनोग्राफी करायची, याचं एक्सरे काढायचं, याचं स्कोपी करायची किंवा काय जे असेल ते त्यांच्या याच्याप्रमाणे त्यांना, तर ते त्यानंतर त्याच्यावर ट्रीटमेंट होते आणि मग ते निदान समजलं किंवा टेस्ट करायची, ब्लड टेस्ट करायची, असं करायचं तसं. आणि मग समजतं की त्यांना ते रिपोर्ट सांगतो की अशा प्रकारचा थोडासा आजार आहे, याच्यावर हे गोळ्या वगैरे आपल्याला सांगितल्यानंतर. पण या ठिकाणी कसं होतंय की लोक, प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य पेत्र आहे इथं, आणि त्याचे लोक आहेत ते प्रार्थना करण्यासाठी ते लोकांना एकत्र येतात आणि ते बरे होतात. तर ही जी प्रक्रिया आहे, मी म्हटलं की कसं काय होती, तर माझ्या बंधू भगिनींनो, ही जी प्रक्रिया जी आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना तो अधिकार दिला होता की रोगाला बरे करा, आंधळ्याला डोळे द्या, तुम्ही फुकट दिलं फुकट द्या, अनेक लोक तुमच्याकडे येतील तेव्हा तुम्ही त्यांना काय करा, माझ्या नावामध्ये ते करा. हा अधिकार मी तुम्हाला देतो. प्रेज द लॉर्ड. देवाच्या वचनाने तारणाऱ्या प्रभू येशूने त्यांना त्या दिला होता अधिकार. आणि मग तो त्या शिष्यांना होतं, ते शिष्य होते 12, राईट. मग तो त्यांनाच होता. आणि आता काय होतंय का, आता आहे का, तर ठीक आहे, ते प्रभूने केलं होतं आणि ते शिष्यांना पण दिलं. पण मग आज जे होतंय, आज जे होतात लोक बरे, तर ते देखील आज बरे होतात. तर काय कारण आहे, तर तोच विश्वास धरून जे त्याचे अनुयायी आहेत, येशूचे शिष्य, सेवा करणारे लोक, ते दास आहेत, आणि देवबाप त्यांना त्यांच्यापेक्षा कमी लेखत नाही. तुम्ही म्हणा कसं काय, ते फार जवळचे होते, त्यांनी त्याग केला. आजही काही लोक देवबापासाठी त्याग केलेला आहे त्यांनी, चांगल्या गोष्टीचा, वेगळ्या गोष्टीचा, लाभाचा, लोभाचा, अनेक गोष्टीचा, आणि त्याला समर्पितपणे जीवन जगतात. आणि माझ्या बंधू भगिनींनो, देव त्यांच्याकडून कार्य करून घेतो आणि लोक बरे होतात, लोक आश्चर्य होतात. आणि लोक बरे होतात म्हणजे तो व्यक्ती महत्वाचा नाही, दास XYZ कोणी का असना, परंतु त्याला परमेश्वराने जे अभिषेक केले, तो म्हणजे त्याला वेगळं केले, त्याच्या कार्यासाठी त्याला बोलवलंय, त्याच्या कार्यासाठी त्याने स्वतः देखील मुलाने, त्या तरुणाने किंवा त्या व्यक्तीने किंवा त्याने समर्पण केले आणि त्याचं जीवन त्याला देऊन टाकले, त्याग केला. तर प्रभू परमेश्वराला त्याने ती कृपा मागितली, तो तसा वागत आहे. आणि देव असाधारण गोष्टी त्यांच्याकडून करून घेतो. आजही ते घडते जसं की त्यावेळेला होतं. आमेन.
तेव्हा अशी गोष्ट आहे की देव आपल्या सर्वांकडून हे करून घेऊ शकतो का? त्याला शिष्यच पाहिजे? हो, त्याला आपण जर म्हटलं प्रभू मला उपयोगात आण, तुझ्या गौरवासाठी माझी मदत कर, मी तुझ्या हातात स्वतःला देऊन टाकतो, तेव्हा प्रभू परमेश्वर आपल्याला उपयोगात आणू शकतो. आणि असं होत होतं की लोक पेत्राकडे आपल्याला लोकांना घेऊन येत होते, दुखणेकरांना, असं की लोक रस्त्यावर आणून ठेवत होते पलंगावर, त्यासाठी की पेत्र तिथून येईल आणि मग त्याची सावली तरी या बाळावर, या लेकरावर पडेल. किती मोठा विश्वास होता. मला सांगा, आता पेत्राने सांगितलं नाही इथं लोकांना की लोक तुम्ही माझी सावली तुमच्यावर पडू द्या आणि मग माझी सावली पडेल किंवा माझं छाया त्याच्यावर होईल आणि मग लोक बरे होतील, असं पेत्राने म्हटलं का? लोक हे करत होते. आता लोकांचा विश्वास तसा होता, भाव होता तसा. पण पेत्र नव्हतं म्हणला की तुम्ही माझे हे घ्या ते घ्या किंवा मी रुमाल वाटतो रुमालाचं ते. काही लोकांनी वेगळं अर्थ काढून स्वतःच्या बुद्धीने गोष्टी करत आहेत. आता पेत्राने असं म्हटलं नाही, इथं लिहिलंय पहा 15 वचनामध्ये की लोक दुखणेकरांना रस्त्यात आणून पलंगावर आणि खाटावर ठेवत, यासाठी की पेत्र येत असता त्याची सावली तरी त्यांच्यातील काही जणांवर पडावी, म्हणून असं रस्त्यावर ठेवत त्याची सावली पडावी. आणि ते सावलीने बरं होत होते. प्रेज द लॉर्ड. आमेन. परंतु पेत्राने नाही म्हटलं की माझी सावली पडू द्या म्हणून. पेत्राने तर तिथं जाऊन प्रार्थना करून हात देऊन उठवून असं अनेक वेळेला आहे की नाही. जसं की पेत्राने कसं काय केलं होतं, प्रेषितांच्या कृत्यांमध्ये 9व्या अध्यायामध्ये दुर्कस नावाची, तर त्याला बोलून घेतलं, त्याने गुडघे टेकले, प्रार्थना केली तिच्याजवळ. आमेन. आणि मग ती मेल्यानंतर उठली. मेल्यानंतर ती दुर्कस नावाची शिष्या. तर हे त्याचं कृती होती. त्याने नाही म्हटलं की बाबा माझी सावली तरी पडावी. तर लोकांचा विश्वास होता तसा की त्याची सावली पडेल, माझं बाळ बरं होईल. आणि देव तसं करूनही होतही होतं. कारण लोकांचा विश्वास त्यांना वाचवतो. तुमचा विश्वास तुम्हाला वाचवून देईल, तुमचा विश्वास तुम्हाला आशीर्वाद मिळवून देईल. लोकांचा विश्वास लोकांना आशीर्वाद मिळवून देतो. हालेलुया. हीच गोष्ट आहे. आम्ही विश्वास ठेवला तर आम्हाला त्या गोष्टी मिळतात. जर विश्वास ठेवला तर, जर विश्वास नाही ठेवला तर काही मिळणार नाही. आपण विश्वासाने म्हटलं की असं घडल, देव तुम्हाला आशीर्वाद, तर हे होईल. काही लोकांना देव म्हटलं असं हे म्हटलं की डोकं हे होते. हे देव म्हटलं का तिथं काय उगाच आपला विश्वास ठेवायचा, ते हे करण ते करण, आपल्यालाच काहीतरी करावं लागते, कधी देवाला काय, असं काही लोकांचं म्हणणं आहे. तर बंधू भगिनींनो, हा जे आहे काही लोकांचं तसं म्हणणं आहे. पण केव्हा विश्वास येतो? जेव्हा त्याच्यावर भाव ठेवतो मनुष्य आणि म्हणतो प्रभू हे होऊ दे, तुझ्या इच्छेप्रमाणे, तू जर देव आहेस तर देव ते करतो. आणि देवाचा अनुभव घेणं फार महत्वाचं आहे. अनुभवाशिवाय हे नाही तर मग नावं ठेवत राहते माणूस वर्षभर आयुष्यभर, कारण माहीतच नाही ना. म्हणून नावं ठेवण्यापेक्षा भाव ठेवा आणि हाका मारून परिचिती पहा की तो आहे का नाही. आमेन. हे महत्वाचं आहे. आता एक गोष्ट या ठिकाणी लिहिली, तीही मला तुम्हाला हे करायचे की त्यांच्यात सामील होण्याला इतर कोणाचे धैर्य होत नसे. हे का होत होतं? का असं धैर्य का नव्हतं त्यांच्या सामील होण्यासाठी? तिथं चांगल्या गोष्टी घडत होत्या. हा एक प्रश्न आहे. आम्ही सुरुवातीला पाहिलं की आता हे एक दुसरा प्रश्न आहे की का लोक त्यांना धैर्याने तिथं सामील होत नव्हते? तर त्याचं कारण हे आहे. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण तुम्हाला सांगतो. आता मागे चला. मागे काय 5वा अध्याय जर पाहिला तिथे, किंवा 4था अध्याय जर पाहिला 32व्या वचनापासून, की हे सर्व काही प्रेषितांच्या 32व्या वचनापासून, तेव्हा विश्वास धरण्याचा समुदाय एक दिलाचा व एक जीवाचा होता. एक दिलाचा होता, राईट. एक दिलाचा व एक जीवाचा होता. कोणालाही आपल्या मालमत्तेतील काहीतरी स्वतःचे आहे असे म्हणत नसे. कोणीही आपल्या मालमत्तेतील काहीही स्वतःचे आहे, स्वतःच आहे, माझं असं काही म्हणत नसे, तर त्यांचे सर्व काही सामायिक होते. हा एक चांगली गोष्ट आहे. हे का लोक सामील होत नव्हते? तर मालमत्ता होती, सारं काही होतं, ते सर्वांचं सामायिक होतं. आणि त्यांना जशी जशी गरज पुढे लिहिलंय, जशी जशी गरज लागत होती तसं ते आणून देत होते चरणाजवळ. प्रेषितांच्या म्हणजे ह्याच शिष्यांच्या लोकांच्या चरणाजवळ आणून देत होते चर्चमध्ये. हे घ्या, मी हे आणले, तुम्ही याची जशी विल्हेवाट लावायची तशी लावा. आणि मग ते लावणारे वेगळे होते. अशा प्रकारे त्यांचं ते होतं. गरज वाटेल त्यांना ते देत होते.
गरजू लोकांना देत होते. आता सर्व काही असताना ते हे करत होते, आणत होते, ठेवत होते, आणि हा काय म्हणत नव्हता की तुम्ही मालमत्ता विकांना माझ्याकडे आणून द्या. पण ते का? कारण जर गरज लोकांना तुम्हाला भरपूर तर आहे, तर मग गरिबांना जर दिलं तर चांगलंच आहे. देव आपल्याला आशीर्वादित करील, स्वर्गातही आपलं धन मोठं होईल. साठवा आपल्या पक्षाने की आपण एवढे देवाच्या गौरवासाठी दिलंय, तर ते नक्कीच देवाला आवडतंय त्या गोष्टी. हा सत्कर्म आणि चांगल्या कर्माचा भाग झाला, आणि हे पण परमेश्वराला मान्य होतंय, कारण ते देवाकडे जातं, देवाच्या चरणाजवळ घेऊन येतात, इकडे तिकडे नाही जाते. दुसरी गोष्ट, आता हे सर्व आणत होते आणि हे खूप चांगलं होतं, तर लोक सामील का होत नाही हा प्रश्न आहे माझा, की लोक का सामील होत नव्हते. त्याचं कारण हे आहे. काय कारण होतं? तर लोक तर बरे होत होते, लोक आशीर्वादित होत होते, लोकांना आशीर्वादित होत होते, लोक बरे होत होते, जिवंत होत होते, मेलेले पण. म्हणजे काही लोकांना ते पेत्राने त्या बाईला, जसं मी उदाहरण दिलं त्या 9व्या अध्यायामध्ये कृष्णाच्या त्या पुढे आम्ही जर पाहिलं तर तुर्कस्ती मेलेली, मी अनेक गोष्टी होत होत्या, लोक सावलीने बरे होत होते. आता सर्व चांगलं चाललं होतं, चाललंय, पण भानगड अशी आहे, लोक का घाबरत होते येण्यासाठी, त्याचं एक कारण आहे. आम्ही 5वा अध्याय जर वाचलं तर हनन्या व सप्पिरा असे हे 2 जण आहेत. हनन्या व सप्पिरा हे जे नवरा बायको आहेत, यांनी काय केलं की बाबा मालमत्ता तर विकली, पण आपल्या संमतीने दोघा नवरा बायकोच्या विचाराने काही ठेवून घेतलं, आणि मग ते गेले तसंच. आणि म्हटलं की बाबा नवरा गेला, आणि मग म्हटलं बाबा हे घ्या. आता ते गेल्यानंतर पेत्र आणि हे होतं तिथं. मग पेत्र म्हणतो हे एवढंच आहे का, एवढ्यालाच विकलं का? तर त्यांनी दोघांनी अगोदरच संमत केलं होतं, मत एक विचाराने की एवढं सांगायचं, म्हणजे खोटं बोलले, असं इथं हे आहे, हे वचनामध्ये दिले. आणि ते खोटं बोलल्यामुळे, लबाडी झाल्यामुळे पेत्राने काही म्हटलं नाही, बोललं नाही, पण त्याने एवढंच म्हटलं की तुम्ही पवित्र आत्म्याशी का लबाडी केली. पेत्राने काही शाप दिला नाही बरं का, इथे लक्षात ठेवा. त्याने काय केलं की देवाशी, तुम्ही मनुष्याशी नाही, आमच्याशी नाही, तर देवाशी लबाडी करत आहात. तुम्हाला ते तुमचंच होतं सर्व काही, पण तुम्ही काय खरं सांगितलं असतं तर काय प्रॉब्लेम नसतं. आणि दुसरी गोष्ट, याने जर म्हटलं असतं हे थोडंसं आम्हाला याची गरज होती, मग आम्ही थोडंसं ठेवलंय, पण आम्ही एवढं आणलंय, असं जर स्पष्ट खरं बोलले असते, तर मला हे म्हणायचंय की त्या ठिकाणी काहीतरी चांगल्या गोष्टी झाल्या असत्या, म्हणजे त्यांचं मरण टळलं असतं, आय थिंक. राईट? त्यांचं मरण टळलं असतं म्हणजे ते वाचलेच असते, खरं बोलले असते. ते नाही म्हणे एवढ्यालाच विकलंय, एवढंच आणलंय, म्हणजे ती जाणून बुजून खोटं बोलली. आणि म्हणून त्याला माहिती आहे ते बाप्पाच्या दासाला पवित्र आत्मा त्याच्यामध्ये आहे. तो म्हणतो तू का लबाडी केलीस देवाच्या विरुद्ध, ते माणसाविरुद्ध नाही तर देवाच्या विरुद्ध आहे, असं हे 4थ्या वचनामध्ये आहे. तुला तुझं असं का मन हे होत होतं की काय ठेवा, मग जसं सांगायचं होतं तसं की मग मला, मग ते नाही. आणि म्हणून ही लबाडी झाली, आणि ही जाणून बुजून झाली, आणि ही दोघांच्या मताने ते दोघं वारला, त्याला पूर्ण आली, ती बायको पण आली नंतर तासाभराने, की त्यालाही म्हटलं की तिलाही म्हटलं की बुवा हे असंच का, केवढ्याला एवढ्यालाच विकली का? म्हणजे हो, ती पण मरण पावली. तर तुम्हाला हे ऐकायला आवडणार नाही अजिबात, अरे ही गोष्ट फार वाईट झाली बाबा. मग मला सांगा, म्हणून लोक तिथं येण्यासाठी कदाचित त्यांना धैर्य नव्हतं. हे असं कुठं आहे? 5व्या अध्यायाच्या 13व्या वचनामध्ये, सामील होण्यास इतर कोणाचे धैर्य होत नसे. त्यांना वाटतच नको रे बाबा, आपल्यावर जर काही झालं गेलं, लोक मरतेत पटापट, काही होते त्यांचं. असं झालं की नाही पाठीमागं हनन्या आणि सप्पिराचं? म्हणून धैर्य नव्हतं त्यांना कदाचित. परंतु माझ्या बंधूंनो, आम्ही जर असाच विचार केला की तिथं जायचं नाही, ते फार हे असते, तिथं पाप, त्यांना क्षमा तिथं जमत नाही, आणि मग लाबाड्या जमत नाही, असं होतंय, पाप जमत नाही बाबा, तेवढं पवित्र येतो, असं झालं तर झालं, आपल्याच्याने नाही होणार, आणि कशाला उगाच आपण पार लाबाड्या करतो, लांड्या लाबाड्या करतो, आपल्याला त्याच्याशिवाय होत नाही, नको 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 नको, आपल्याला नको रे बाबा ते. असे लोक प्रामाणिकपणे हृदयाने तसेच बसून देवावर भाव ठेवत नाहीत, किंवा त्याला मानत नाहीत, किंवा काय. माझ्या बंधू भगिनींनो, लक्षात ठेवा, हे सर्व चांगल्या गोष्टी आहेत. तुम्ही भीता ते बाप्पाला, नको बाबा आमच्याच्याने ते होऊ शकत नाही, पालन होऊ शकत नाही, आपल्याला बड्या नको, आपल्याला आपण बरेच दूरच बरे. तर प्रेम करतो तुमच्यावर देव, इतका तो वाईट आणि दुष्ट नाही देव, तुम्हाला लगेच मारून टाकलेलं ना, असं करेल. 1000 पापाची क्षमा आणि गुन्ह्यांची क्षमा करणारा देव आहे. आमेन म्हणूया, हालेलुया. तो क्षमाशील देव आहे.
हे असं घडायला पाहिजे होतं प्रेषितांच्या हातातून. कारण हे पेत्राने कोणी केलं नाही, योहानाने केलं नाही, त्याच्या कोणी लोकांनी केलं नाही, तर माझ्या बंधुबरोबर देवाने केलं. हनन्याने सफेराचं जे करायचं होतं ते. आणि आज घाबरतात लोक विश्वासणाऱ्यांना सामील होण्यासाठी, त्याच्यामध्ये जॉईन होण्यासाठी, आणि आम्ही विश्वासणारे आहोत असं म्हणण्यासाठी. हे नको आमचं नोकरी जाणे, आम्हाला असं होईल, आम्हाला लोक तुमचे लेखतील, आम्हाला म्हणजे तुम्ही आपलं सारं सोडलंय आणि तुम्ही त्याच्यात गेला. अरे कुठं काय सोडलं? आम्ही काही सोडलं नाही, आम्ही काहीच सोडलं नाही. आमचे कागदपत्र तपासा. आम्ही काही सोडलं नाही, आम्ही जे आहोत तेच आहोत. पाहायचं असेल तर पहा. आम्ही काय सोडलं असेल तर आम्ही वाईट गोष्टी आणि चुका आणि लबाड्या आणि ह्या सर्व गोष्टी आणि खोटाड्या गोष्टी आणि ठकवाटकी सोडली आहे. आम्ही काय सोडलं असेल तर आम्ही ते सोडलंय. घाणेरड्या गोष्टी सोडल्या, ज्या चुकीच्या होत्या ते सोडलंय. ज्याला दगडाची सेवा म्हणतात, शेंदूर भासायचा त्याची सेवा करायची, त्याच्या पाया पडायचं, ते सोडलंय. ज्याच्या देव नाही ते सोडलंय. आम्ही सोडलंय. आम्ही शिवेगाळ सोडली, आम्ही सोडले मारामाऱ्या सोडल्या, सूडाची बुद्धी सोडली. सोड घ्यायचा, त्याने तसं केलं आम्ही तसं करू, या सर्व गोष्टी सोडल्या. आम्ही सोडले पापाला, घाणेरड्या गोष्टीला, व्यभिचाराला, शरीरात वासना शरीराच्या वासना. आणि तुम्ही म्हणता हे सोडलं, तुम्ही आम्हाला ते केलं, आपलं हे लय चांगलं ना, आपलं लय चांगलं हे. तर प्रियजनो त्याचं हे नाही. चांगलं आहे, चांगलं आहे, सर्व चांगलंच असते. पण त्यातल्या हा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त जो काय आहे, हा जिवंत आणि खरा आहे. तो मरणानंतर जिवंत झालेला आहे. आणि त्याने म्हटलं की सर्वांना सांगा की मी उठलो आहे. आमेन. आणि येशू ख्रिस्त जिवंत नसता तर आम्ही त्याला धरलंच नसतं, स्वीकारलंच नसतं. आमेन, आमेन. येशू जर जिवंत नसता आणि येशूने काही केलंच नसतं, आज येशू आहे म्हणूनच आपण आहोत. आणि त्याच्यामुळे थोडंसं इमानदारीने वागत आहोत आपण. त्याच्यामुळं त्याने सांगितलंय म्हणून लोकांना धैर्य नव्हतं. काही लोकांना, काही छोट्याशा हृदयाचे म्हणजे असे भित्रे लोक असतात, माझं काय होईल, आमचं काय होईल, आम्हाला काय. काही लोक वेगळ्या विचाराचे असतात. सारेच विचाराचे कसे विचार, वेगळे विचार असतात. म्हणून ते लोक त्यामध्ये सामील होण्यासाठी त्यांना धैर्य नव्हतं. असं लिहिलंय या 13 वचनामध्ये 5व्या अध्यायाच्या. हेच कारण होतं की लोक ते काय, त्या हन्नानी सफराचं काय झालं, मेले होते. आणि त्याने लबाड्या केल्या. कशाला बाबा, आपल्याला नको होत जाय. कदाचित धैर्य नव्हतं म्हणूनच लोक तिकडं. परंतु असं लिहिलंय पुढे असं लिहिलंय की विश्वास ठेवणारे पुष्कळ पुरुष व स्त्रिया यांचे समुदाय प्रभूला मिळत गेले. नाही हो, आमचा विश्वास आहे, आम्ही चांगलं जीवन जाणार, आम्हाला नको येड्या वाटलं, नकोच. आणि जे हृदयातून म्हणतात आणि खरोखर त्याला समर्पण करतात तेच आशीर्वादित होतात. आमेन. आता मला बंधू भगिनींनो एक सांगू द्या, काही लोक जे आहेत ना, त्या सुरुवातीला काही लोक आले होते ना, त्यांनी शाळा काढल्या, त्यांनी गरिबाचे लेकरं हे केले ते केले, ते काहीतरी वाटत होते, देत होते. त्यावेळेला दुष्काळाची भाग होता. जवळपास 50 वर्षाची गोष्ट असेल, ती 50-60 वगैरे, 60 म्हणा किंवा 80-85 वर्षाची म्हणा किंवा 85-90 वर्षाची. तर त्यावेळेला त्यांनी प्रेम दिलं. तर हे जे स्वार्थतेने जे काही लोक आले ना, तर ते आजही महागच आहेत. मला हे मिळेल, मला ते मिळेल, मला हे मिळेल. क्षमा करा मला, पण ही गोष्ट खरी. जे कोणी येशू ख्रिस्ताकडे स्वार्थतेने येतील ना, त्याच्या मी का असा ना मग, तर कोणाला आशीर्वाद मिळणार नाही. का स्वार्थतेने तुम्ही म्हणाल मग काय तुम्ही कशाला, अहो कोणत्या गोष्टीमध्ये स्वार्थ, मला हे मिळेल, मला बलगर मिळेल, मला कपडे मिळेल, और मला मोठंपणा, मला पैसा मिळेल, मला नोकरी मिळेल, मला दादा बाबा केलं. कशासाठी? तो ओळखला का तुम्ही येशू? स्वार्थतेने काय यावं माणसाने? येशू ओळखा, येशूला पारखा. मी तर ते सांगेन, तुम्हाला बुद्धी दिली, मला बुद्धी आहे. असंच नाही झालो आपण आणि असंच नाही प्रभूचा स्वीकार केला. त्याला ओळखलंय आपण, त्याला पारखलंय आपण, त्याचा अनुभव घेतलाय आपण आणि मग त्याचा स्वीकार केलाय. आमेन. आणि हे अनेकांनी करावं. एकाने उडी मारली म्हणून त्याच्या मागे उडी मारू नका. तुम्ही पहा, त्याला अनुभव घ्या. म्हणून परमेश्वर किती चांगला आहे, स्तोत्रसहिता मला वाटतं 34:8 मध्ये नाही का, किती चांगला, त्याचा अनुभव घेऊन पहा. प्रेज लॉर्ड. आमेन. आणि म्हणून अनुभव घ्या आणि मग भाव ठेवा. मग काही स्वार्थतेने आले लोक, ते मागच राहिले. मग त्यांचे किती सुंदर नावं ठेवले तर काय फायदा. ते तसं वाळले असते, तसं वागले असते तर त्यांचं खूप चांगलं झालं असतं. पण ते तसं वागले नाहीत. आणि म्हणून मला हे म्हणायचं आहे की स्वीकार करणं म्हणजे मनापासून स्वीकार करणे, अंतःकरणापासून स्वीकार करणे. जसं आपण लग्न करतो ख्रिस्ती पद्धतीमध्ये,
तर तिला आपण वचन देतो मुलगा, की बाबा मी तुला सुखादुखात सांभाळेन, मी तुला कधी टाकणार नाही, मी तुला सोडणार नाही आणि मी जीवनभर तुझ्यावर प्रेम करेन आणि आजपासून तू माझी अर्धळीण घे आणि मी तुझा स्वीकार करतो 2 माणसामध्ये. आमेन. आणि ती देखील म्हणते की मी तुम्हाला चिटकून राहीन, मी तुम्हाला टाकणार नाही, सुखादुखात तुमची साथ देईल, तुम्ही जसं म्हणाल तसं वागेल, म्हणजे तुमच्यावर प्रेम करेल अखंड. आमेन. तर बंधूंनो, हे जे काही वचनं तिथे देतात आणि हे वचनं जीवनभर आम्ही पाळले पाहिजेत. आमेन. आमेन. म्हणजे असेच हो. तेव्हा आम्ही ख्रिस्ताशी जर आम्ही त्याची वधू आहोत तर आम्ही प्रामाणिकपणे राहो त्याच्याशी. तो आमचा वल्लभ आहे ना. वैयक्तिकरित्या वधू आहेत का नाही तुम्ही? मंडळी वधू आहे, पण मग मंडळीमध्ये मी पण आहे ना. तर मग मी वधू आहे तर मी माझ्या वराशी, माझ्या वल्लभाशी मी चांगलं वागलं पाहिजे, मी त्याच्याशी विश्वासवर राहिलं पाहिजे. आणि वधूने जर इकडं वाकड्या गोष्टी केल्या तर वराला ती जर समजलं, वराला सारा समजते, वर मग काही खरं नसते, मग झालंच म्हणायचं विखरा विखरी आणि तुटातुटी आणि संपला विषय. त्या दोघं ज्या वेळेला एक आहेत, पती पत्नी एका जीवाने, जिथे प्रामाणिकपणा आहे, जिथे विश्वासूपणा आहे, जिथे पाप नाही, जिथे अशुद्धता नाही, ते घर टिकणार आहे. हालेलुया. आमेन. आणि हीच गोष्ट लक्षात ठेवा, एकमेकाला धोके दिले नाही पाहिजे. आणि जर धोका दिला तर ते घर टिकत नाही. तर बंधू लोक घाबरत होते त्याच्यासाठी येण्यासाठी, कारण त्यांना असं वाटत होतं की या इथं कदाचित लोक मरतात बाबा, इथं असं होतंय, तिथं तसं होतंय, नको. काही लोकांना ते घाबरूनच येत नाही. पण घाबरू नका, भिवू नका. देव कृपाळू, कणवाळू, मंदकृत दयेचा सागर आहे. आमेन. आणि हा प्रेमळ देव आहे, जो कितीतरी चुकाची क्षमा करतो, पापावर दया करण्यासाठी आणि प्रेम करण्यासाठी आणि पापाची क्षमा करण्यासाठीच आला. किती तुम्हाला उदाहरण द्यावे, जे प्रभू येशू ख्रिस्त पापांकडे गेला आणि त्यांना क्षमा केली. यवनाच्या शुभवर्तमानामध्ये मला आवडतं म्हणून नाही, पण तुम्ही पहा, यवनाच्या शुभवर्त 4थ्या अध्यायामध्ये ती एक बाई आहे शंभरोनी, तिला 5 नवरे होते. किती म्हणजे एक नवरा सोडला, दुसरा राहिला, तिसऱ्या ते पळून गेले, सोडून दिलं, काय यूज अँड थ्रो केल्यासारखं लोकांनी तिला केलं. परंतु ती 25व्या वचनामध्ये म्हणत की मी प्रभू येईल मला आणि तुझा आम्हाला भेटेल आणि तो सांगेल सर्व काय, तो मसीहा, त्याची आम्ही वाट पाहत आहोत. आणि ते काय होतं, तिच्या मनामध्ये प्रेम होतं त्याच्याबद्दल. ही तर याकोबाने खणलेली विहीर आहे. मला हे म्हणायचं बंधू की पाप्यांकडे प्रभू गेला. ती जर इतकी चांगली नव्हती ती बाई, तर प्रभू तिच्याकडे कसं काय गेला? तिला म्हणतो मला पाणी दे. आणि हा तर यहुदी आहे, मोठा चांगला उच्चवर्णीय, आणि ही शूद्र आहे, हे खालच्या जातीचं. तर त्या खालच्या जाती धर्माच्या किंवा त्या बाईकडे जाऊन प्रभू म्हणतो मला पाणी तुझ्या हातून प्यायचं आहे आणि मला तूच पाणी दिलं पाहिजे, मला पाणी दे. आणि म्हणून पहा ना प्रभू किती प्रेम करतो तिच्यावर. आणि तिने सारं सांगले, मी तर अशा प्रकारे खालच्या धर्माचे जाती धर्माचे, मी तर माझ्याकडून तुम्ही कसं पाणी मागता? आणि मग आपले संबंध तर यहुदी लोक ठेवत नाहीत आणि आमच्या हातून पाणी पण पित नाहीत, असं तिला म्हणायचं होतं. आणि ती म्हणली, पण प्रभू म्हणतो तुझ्याकडेच मी आलोय. तर म्हणून ज्यांच्याकडे कोणी जात नाही, ज्यांना टाकून दिले, ज्यांना हे गेलेले केस आहे, कितीतरी नवरे दिले, काय खरं नाही असं म्हणत होते, तो तिच्याकडे तो गेला आणि त्याचं जीवन बदललं. आणि माझ्या बंधू माझा विश्वास आहे, तिने आपलं जीवन देवाच्या आचरणात तिने तिथंच ती घागर टाकली. तर तो पळाली आणि सांगू लागली साऱ्या तिच्या गावातल्या लोकांना. आणि अनेक तिच्या स्वार्थीमुळे अनेक लोक देवाकडे वळाले. तर ती बदलली. हालेलुया. ती खूप चांगली स्त्रियांमधली फार चांगली स्त्री होती, शंभरोनी स्त्री. कारण ती प्रभूची वाट पाहत होती, तिला तो विश्वास होता की तो येईल. आणि म्हणून ती वाईट नव्हती, ती चांगली होती, चांगली झाली ती नंतर. आणि तिने ख्रिस्ताचा स्वीकार केला. पण अनेक लोकांना येशूचा स्वीकार करण्यासाठी तिने महत्त्वाची भूमिका बजावली, कारण त्या सुवार्ता गाजवली तिने. अशी ती होती. तर देव कोणाकडे गेला? देव कोणाकडे गेला? अशा लोकांकडे. आमेन. आणि जर पापी कोणी तिच्याकडे आले, त्यांच्याकडे आले, त्याने कसं घालून दिलं लोकांना, की ती म्हणलं कोणी पापी, जो कोणी पापच नाही केलं त्याने पहिला दगड मारावा. म्हणजे मला हे म्हणायचंय की देवाने त्यांच्यावर दया केली. आम्ही त्या बाईवर ती म्हणजे तुला कोणी दगड मारला नाही का, मीही तुला शिक्षा नाही ठरवी, जा यापुढे असं करू नको. आणि शिक्षा काय होती की तिला दगड मारून टाकावं. म्हणजे देवबाप जो आहे तो क्षमा करणार आहे. मग तुम्ही घाबरू नका की बाबा त्याला हे नाही जमत, त्याला लबाड्या जमत नाही, त्याला तुम्ही फक्त विश्वास ठेवा आणि त्याला क्षमा, आपलं जीवन त्याला द्या, म्हणजे तो तुम्हाला आशीर्वादित करेल. म्हणून इथं लिहिलंय की लोक घाबरत होते तिकडे एकत्र येण्यासाठी, कारण तसं घडलं होतं. हनन्या आणि सफेरा मरून पावले होते. लोकांना असं वाटतं नको रे बाबा,
कशाला हो, परंतु अनेक लोक वळाले, निघाले, लोक बरे होत होते, लोक आश्चर्यित होते. आणि आजही लोक आश्चर्यित होतात, कारण प्रभू येशू जिवंत आहे. तो कार्य करणार आहे. आमच्या संदेशामध्ये महत्त्व नाही, आमच्यामध्ये काही ताकद नाही, आमच्यामध्ये काही बळ नाही, आणि नाही आम्हाला काही बुद्धी आहे एवढी की आम्ही अनेकांना परिवर्तित करावं, तशी आयडिया नाही. परंतु प्रियजन हो, सांगितल्यानेच माणसाचा विश्वास वाढतो. तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे आणि हृदय द्या, अंतःकरण लावा आणि खऱ्या देवाकडे वळा. आणि निर्मितीच्या मागे जाऊ नका, तर निर्माण करता तो परमेश्वर आणि येशू ख्रिस्त, ज्याला देवाने येशू ख्रिस्त हा पाठवला, तो देवाचा प्रिय पुत्र, आणि मरण पावल्यानंतर जो जिवंत झाला तो तुमच्यावर प्रेम करतो. त्याच्याकडे वळा, त्याच्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला जीवन बदलण्यासाठी समर्थ आहे. आपलं जीवन बदलावं म्हणून तो आला जगात. आपण परिवर्तित व्हावं, आपण त्याचा स्वीकार करावा आणि त्याच्यावर भाव ठेवा. माझा विश्वास आहे या वचनाच्याद्वारे प्रभू आपल्याला बोलाय. छोटीशी प्रार्थना करूया. पवित्र सैन्याधीश प्रभू परमेश्वरा, तुझी स्तुती करतो या वचनासाठी देवप्पा, की हे वचन आम्हाला सांगतात की कशा प्रकारे प्रभू परमेश्वरा आम्ही धैर्याने तुझा स्वीकार करावा. चिन्ह चमत्कार करणारा प्रभू परमेश्वरा कोणी माणूस आम्ही कोणी नाही. पेत्र होता, पण पेत्राच्या द्वारे तू केलंस, कारण मनुष्यामध्ये पवित्र आत्मा तू कार्य करतोस आणि तू हे करून घेतोस. प्रभू धन्यवाद. तसे पवित्र जन होते ज्यांच्याद्वारे तू अद्भुत कार्य केलं, आणि आजही तसे आहेत. आणि प्रभू आम्ही तरी काही चांगले नाहीत बाबा, पण आम्हाला तू दया कर आणि आम्हाला देखील तुझ्या गौरवासाठी महानतेने उपयोगात आण. जर कोणी आजारी आहे, दुःखित आहे, आजारी आहे, क्लेशात आहे, निराशात आहे, हताशात आहे, कोणी दबून गेले चिंतेमध्ये, त्यांना तू बाहेर काढ, त्यांना बरं कर, त्यांना स्पर्श कर, त्यांचं जीवन तारलं जाऊ दे, वाचवलं जाऊ दे. तू एक महान देव आहेस की त्यांचे अश्रू पुसू शकतोस. आणि देवा, चुकीच्या मार्गाने त्यांनी जाऊ नये. आपलं जीवन फार मौल्यवान आहे, स्वर्ग आहे मेल्यानंतर, आणि या भूतलावर जसं देवबाप ठेवील तसं आनंदाने राहावं. आम्हाला काही गरजा असेल तर तुला हाका मारा, तुला बोलावं, मोठ्या मोठ्या गोष्टी तुला हाका मारा, तुला मागाव्या. तू मते 7:7 म्हटलेले वचनामध्ये की तुम्ही मला मागा, मी तुम्हाला देईन, आणि माझा अनुभव घ्या, मी तुम्हाला देतो की नाही ते तरी पहा. हे दे बाप्पा, तू किती चांगला आहेस, तू फार महान आहेस. मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल, असं ते वचन आहे. तेव्हा प्रभू आम्ही तुझा विश्वास आणि आम्ही आनंदाने मागावं. आम्ही काही अविश्वास ठेवू नये, बाळगू नये, तर आम्ही तुझ्यावर भाव ठेवा की तू देवाचा पुत्र आहेस, तू प्रेम करतोस, आणि तुझी गोड शिकवण एवढंच नाही तर तू तारणार आहेस, वाचवणार आहेस, असा आम्ही विश्वास ठेवावा. असं कर बाप. सर्वांना आशीर्वादित कर, प्रत्येकाचं जीवन बदल, प्रत्येकाला आनंदाने भरून काढ. प्रेम, माया, जिव्हाळा, क्षमाशीलता त्यांना दे. तुझ्या वचनाचा त्यांना समजू दे अर्थ, वचनामध्ये रमू दे त्यांना. त्या वचनाच्या जीवनाच्याद्वारे त्यांच्याशी बोल, वचनाच्याद्वारे, कारण वचनामध्ये जीवन आहे, परिवर्तन करण्याचं सामर्थ्य तुझ्या वचनामध्ये आहे. त्यांना समजू दे, त्यांना भेट घे, त्यांची भेट घे वचनाच्याद्वारे. सर्व गौरव तुला देऊन येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्रार्थना केली, आहे. आमेन.